नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चटोरे नंदन भाभी रेसिपीज मध्ये. तर मी आज तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आली. जर तुमच्याही घरात तुमच्यासाठी न आवडती भाजी बनली असेल ना, तर तुम्ही ही चटणी ट्राय करू शकता पापडची. खूप छान लागते आणि फक्त 5 मिनिटात बनते. त्यासाठी ना उडदाचे पापड घेतलेत मी. मी माझ्या एकटीसाठी बनवत होती म्हणून मी 2च उडदाचे पापड घेतले. त्याला ना गॅसवर असे छान असं भाजून घेतलंय. तुम्ही याला तेलात पण तळू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर, पण मी भाजते, मला भाजलेलंच आवडतं. 2 पापड भाजून झाले तर एका भांड्यात ना त्याचा पापडचा आहे ना छान असं बारीक करून घ्यायचं. पापड बारीक करून झाला त्यानंतर मी एक हिरवी मिरची छान अशी बारीक कट करून घेणार आहे. तिला आपण पापडच्या चटणीमध्ये टाकूयात. त्यानंतर एक कांदा घेतलाय, त्याला आपण बारीक असं कट करून घेऊयात. कांदा कट करून झाला त्याला आपण पापडच्या चटणीत टाकूयात. त्यानंतर एक टमाटर घेतलाय, त्याला आपण बारीक कट करा. टमाटरला आपण चटणीमध्ये टाका. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली आहे मी, स्वच्छ धुवून घ्यायची, तिला बारीक कट करायची. त्यानंतर तिला टाकायचं. त्यानंतर त्यात ना तिखट, मीठ, थोडासा लिंबूचा रस टाकलाय. चाट मसाला आवडत असेल तो पण टाकू शकता. चटणी फक्त 3-4 मिनिटात बनवून रेडी होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू